नगरसेवक ते कोणाला नेमकं मतदान करतील? आता जी नाशिकची विधान परिषद निवडणूक कधी आहे? 18ला आहे. निवडणूक 18 तारखेला आहे ना. मग 18 तारखेला सकाळी 8 वाजता नगरसेवकांना कळवलं जाईल. चर्चा आहे. 2 गट पडल्याचं चित्र समोर येत आहे. मुंबईकरांच्या नेमक्या आणि तुम्ही वारंवार नाशिकमध्ये पदाधिकारी नाराज आहे. चुकीचं आहे तुमचं. मी या पक्षाचा नेता आहे. उत्तर महाराष्ट्राचा संपर्क नेता आहे. माझ्या सहीशिवाय कोणती नेमणूक होत नाही. शिवसेनेमध्ये कोणताही गट नाही. गट एकच आहे बाळासाहेब ठाकरेंचा, तो अजूनही चालू आहे. लक्षात घ्या. कोणी स्वतःला या किंवा त्या गटाचा मानत असेल तर त्यांनी या पक्षात काम करू नये. मग मातोश्रीवर या असं मत व्यक्त केलंय ना. मग आम्ही मातोश्रीवर बसलेलो आहोत उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली. मी कालही म्हणालो जर तुम्हाला पश्चाताप झाला असेल तर पश्चाताप व्यक्त करण्याची जागा ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचं निवासस्थान मातोश्री, तिथे या आणि पश्चाताप व्यक्त करा. मग आम्ही चर्चा करू. कशाला निमंत्रण द्यायचं? कशाला निमंत्रण? आता मी दत्ताजी गायकवाडांना सांगतो निमंत्रण पत्रिका छापा. दुसरं काय सांगू शकतो मी? शिवसेना बळ देणार अशा पद्धतीची चर्चा आहे आणि भाजपच्याच पद्धतीनं हा सगळा डाव आखला जातो असं कळतं. मग ते तुम्हाला निकालाच्या वेळेला कळेल ना. प्रत्यक्ष शिंदे सेना म्हणजे हा काय फार मोठा फोर्स नाही आहे महाराष्ट्रात. हा पैशाचा फोर्स आहे आणि हा पैसा ठेकेदारीतून आणि भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे. अशा प्रकारचं राजकारण सर्वच पातळीवर थांबलं पाहिजे ही आमची भूमिका आहे. अशा परिस्थितीत भाजपच्या याचा अर्थ काय भाजप काय दानशूर पक्ष आहे आणि फार पवित्र पक्ष असा नाहीये. पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू हा शिंदे गटच आहे. आरोप काय केला जातोय की 2 लाख सांगितलंय पण प्रत्यक्षात 50,000च मिळणार असं शेतकरी नेते आरोप करतात. शेतकरी नेत्यांचा संवाद पूर्ण झाला की आम्ही मत व्यक्त करू. 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्याही लोकांना वगळलेलं आहे आणि 2019 हे पहा की देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा किंवा नरेंद्र मोदीच्या घोषणा हा एक फसवणुकीचा प्रकार असतो. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी आणि त्यांचा 7/12 कोरा करावा ही सातत्यानं मागणी आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जे मुख्यमंत्री असताना त्यांनी जी कर्जमाफी केली तो फॉर्म्युला तुम्ही नीट समजून घ्या. आता तुम्ही लाडक्या बहीण योजनेत फसवणूक, कर्जमाफीमध्ये फसवणूक, प्रत्येक योजनेत तुम्ही फक्त लोकांना फसवताय. ही फसवणूक थांबणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे ना. त्यासाठी त्यांना मातोश्रीवर येऊन पश्चाताप व्यक्त करावा लागेल ना. ज्या पद्धतीनं ते बाहेर पडले, पक्ष फोडला, स्वाभिमान गहाण ठेवला, महाराष्ट्राचं नुकसान केलं, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसमोर अमित शहा यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. याचा पश्चाताप तर सगळ्यांना व्हायलाच पाहिजे. मातोश्रीवाला की प्रश्न सुटेल पश्चाताप व्यक्त केल्यानंतर. येऊ द्या ना, आल्यावर बघू. निवेदकांची भेट झाली. ते म्हटले की महाविकास आघाडीचा उमेदवार जर विधान परिषद असेल तर मतदान केलं असतं. शिवसेनेचे नगरसेवक अपक्ष नाही मतदान करणार नाही असं त्यांनी परवा वक्तव्य केलं. माझ्याकडे त्या संदर्भात माहिती नाही आहे फार. हा ते त्यांनी सांगितलं बैठक घेऊ उद्धव साहेब निर्णय घेतले. तुम्ही मगाशी तेच म्हणाला ना, उद्धव ठाकरे आमचे निर्णय घेतील पक्षप्रमुख. तुम्ही फार खोलात का जाताय? किंगमेकर आहात ना साहेब म्हणून. बघू ना. किंग मेकर असायला सुद्धा हाताशी ताकद असावीच लागते ना. अधिकारी आहे वैशाली माने, त्यांनी गृह विभाग आणि पोलीस महासंचालकांवर आरोप केलेले आहेत. त्या महिलांना IPS अधिकारी महिला ज्या कर्तृत्वाला असून दिली त्यांना बदली इस प्रकार में उनका जलील का नाम आया चार्जशीट में. किसका? उनका जलील का नाम है चार्जशीट में विदा खान प्रकरण में. तो उसके ऊपर क्या करेंगे? मैं क्या कहूँ? कमिश्नर को पूछे ना. पुलिस कमिश्नर या जो एजेंसी जांच कर रही है, आप ये सवाल उनको पूछना चाहिए. एक विषय की जांच चल रही है या जांच पूरी हो गई है, चार्जशीट में किसका नाम है किसका नहीं है
उस बारे में खुद व्यक्ति जवाब देगा। मुझे जिस बारे में पता नहीं है तो मैं कैसे जवाब दूं? मैं अन्याय नहीं करूंगा किसके ऊपर। कडे जेवढी मतं आहेत, माननीय शिवसेना पक्षप्रमुख या संदर्भात आमच्या नगरसेवकांना, मतदारांना काय भूमिका घ्यायला सांगतात ते तुम्हाला लवकरच पण समजेल. ही चूक झाली आहे नाही, चूक उमेदवार नाही. नाही. ही चूक नाहीये, याला चूक मी म्हणणार नाही. याचं कारण असं की लोक ही निवडणूक एवढी एकतर्फी दिसत होती की कोणी असं फार उत्साहानं पुढे लढण्यासाठी आले नाही. म्हणजे खरं म्हणजे माझ्या आणि दत्ताजींची चर्चा झाली अनेकदा, कुणी लढायला तयार आहे का. पण जी तफावत आहे त्या तफावतीमुळे कोणी फार पुढे येण्यासाठी उत्सुक दिसले नाही. पण वसंत भाऊ आहे, त्यांनी अर्ज पण घेतलेला होता. आता मग वसंत भाऊ आहेत, त्यांना विचार. माजी आमदार अनिल कदम होते. जे असतील. अर्ज आणणं आणि अर्ज भरणं यात फरक आहे ना. पक्षाच्या आदेशाने अर्ज नक्कीच नॉमिनेशन फॉर्म त्याने आणले होते, पण शेवटी तो उत्साह असायला पाहिजे, तो दिसला नाही. या विधान परिषदेच्या संदर्भात यावेळेला मी सक्रिय नव्हतो, मी नाहीये, मी दुसऱ्या कामात होतो आम्ही सगळे. पण इतर ठिकाणी आम्ही सगळ्यांशी चर्चा करून उमेदवार ठरवले. नाशिकमध्ये आमच्या 2 लोकांनी अर्ज भरणार होते आणि ती जबाबदारी इकडले जे आमचे संपर्क प्रमुख आहेत निर्लेकर त्यांच्यावर आम्ही दिली होती, कारण मी दुसऱ्या ठिकाणी होतो. खरं म्हणजे जबाबदारी तशी महत्वाची होती, पण घोडेबाजार होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. आता घोडेबाजार अख्ख्या महाराष्ट्रात सुरूच झालेला आहे. तो काय नाशिकमध्येच होतो असं नाही. आणि जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंद्यांसारखे लोक आहेत तिथे सगळ्यात आधी घोडेबाजार होतो आणि मग निवडणुका होतात. आता नाशिकवर लक्ष आहे आमचं, बघू आता काय होतंय. नाफेडकडून कांद्याची खरेदी केली जात होती, मात्र आता केंद्रीय वखार महामंडळाने 50% कांदा घेण्यास नकार दिलेला आहे नाफेडचा. त्यामुळे शेतकऱ्यांना काही फायदाच होत नाही नाफेडचा. शेतकऱ्यांनी भाजपला मतदान करू नये, फार कडवट भूमिका घ्यावी. आणि जोपर्यंत शेतकरी आता मधल्या काळामध्ये मनमाडला एक प्रचंड मोर्चा निघाला, अंबादास दानवे आमचे होते, रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली. अशा प्रकारे राज्यभर शेतकऱ्यांनी जर रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि मोदींच्या सभेला जाण्याचं बंद केलं, मोदी फडणवीसांच्या, तर अनेक प्रश्न आपोआप मार्गी लागतील. काल आपण शिर्डीमध्ये होतात, मेळावा झाला, मात्र तिथले स्थानिक खासदार उपस्थित नव्हते तुमच्या मेळाव्यात. अनेक खासदारांनी माझ्याशी वारंवार चर्चा केली. लोकसभेच्या स्थायी समितीची एक महत्त्वाची व्हिजिट काही ठिकाणी देशात होती आणि त्या कमिटीवर खासदार असल्यामुळे त्यांना जावं लागलं. मी स्वतः मधल्या काळात अशा कमिटीच्या बैठकांना मला जावं लागलं. त्याच्यामुळे त्यात फार वेगळ्या अर्थाने घेण्याची गरज नाही. तो वेगळा अर्थ चंद्रकांत खैरेंनीच घेतला. काय ते कुठे जाणार नाही असं मला वाटतंय, परंतु त्यांनी असा निर्णय घेऊ नये, म्हणजे त्यांना दुसऱ्या पक्षात किंवा नाही. पक्षांनाच भूमिका उरलेली नाहीये, सहिष्णुता हरवली आहे, नवीन संहिता लिहिणे कठीण झालंय. प्रश्न विचारला की अरे रावी संवाद साधायचा कसा, अशा स्वरूपाची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. मी त्यांचं भाषण ऐकलं आणि वाचलं. दक्षिणेतले अभिनेते ज्या प्रकारे भूमिका घेतात किंवा पश्चिम बंगालमधले अभिनेते ज्याप्रमाणे भूमिका घेतात, किंवा एकेकाळी या देशामध्ये बलराज सहानी, एन के हंगल, नसरुद्दीन शहा अशा अनेक कलावंतांनी घेतलेल्या भूमिका राजकीय आणि सामाजिक या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कलावंतांनी निर्भयपणे जर लोकांचं नेतृत्व केलं तर त्यांच्यावर अशा प्रकारचं भाषण करण्याची वेळ येणार नाही. दक्षिणेमध्ये अनेक अभिनेत्यांनी भूमिका घेतल्यामुळे ते सत्तेवर आले. ताजं उदाहरण विजय थलपती, त्याने एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला लोकांनी पाठिंबा दिला. त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी पाहिजे. कमल हसन यांनी भूमिका घेतली, त्या राज्यसभेत त्यांची भूमिका मांडत असतात. अनेक कलावंत आहेत, शबाना आझमी यांनी भूमिका घेतली, जावेद अख्तर भूमिका घेतात. भूमिका ही अत्यंत निर्भयपणे घ्यायची गोष्ट आहे, चर्चेची गोष्ट नाही.
आम्ही भूमिका घेतो आणि लढतो, लढावं लागतं त्यासाठी. काय दिलं काय चर्चा कारण नाही, आपण असं नेते अजिबात. देखील बोलून दाखवलं की कुठे यायची वेळ आली. मला तसं वाटत नाही. विर्लेकर साहेबांचं काही गणित चुकतंय मला नाशिकच्या तसं वाटत नाही. ही निवडणूक फक्त नाशिक पुरती आहे का? नाही, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी या निवडणुका आहेत. हो. त्याच्यामुळे ज्याला यातलं आर्थिक गणित कळत आहे हो. ते असं कोणाचं चुकलं किंवा काय असा प्रश्न निर्माण करणार नाहीत. हो. 100च्या वर जरी आमच्याकडे मतदान असतं तरी आम्ही हे धाडस केलं असतं, एवढं तुम्ही सांगितलं. पण बंडखोरी मोठ्या प्रमाणात होती नाशिक असेल राज्यात अहो, आम्ही निवडणुकीतच नाही तर मी काय बंडखोरी करणार? महायुतीमध्ये बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली होती ठिकाणी. नाशिकमध्ये भाजपचेच जिथे बंधूंनी उमेदवारी अर्ज भरला, पुण्यामध्ये चांगलं आहे ना. वेगळ्या ठिकाणी बंडखोरी नगरसेवकांना मतदारांना आर्थिक बळ मिळेल त्याच्यामुळे. भूमिका काय राहील? आपला उमेदवार जर असला तर महाविकास आघाडीत कोण आपल्या सोबत आहे ते तरी कळत असेल किमान. तुम्ही या विषयाच्या बाहेर पडलं पाहिजे नाशिककरांनी. नाही पण आपल्याला अंधारात ठेवून हा सगळा निर्णय झाला असा एक संदेश आपल्याला म्हणजे कोणाला? तुम्हाला होता. नाही, उद्धव साहेबांशी चर्चा करून झालं. हो. आम्ही सगळे एकत्रच होतो. माननीय पक्षप्रमुखांशी चर्चा झाली. आमचे सगळे जे इथे उभे आहेत आता त्यांच्याशी चर्चा झाली. या सगळ्यांना मातोश्रीवर सुद्धा बोलवून चर्चा केली. पण मी स्वतः या मताचा होतो की 17 विधान परिषद निवडणुका या काही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निवडणुका नाही आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे निकाल लागले मधल्या काळात त्याच्यामुळे काही ठिकाणी निकाल स्पष्ट दिसतात, निर्णय स्पष्ट दिसतात. त्याच्यामुळे रक्त का आटवायचं? हार ज्या कोणाला लढायची इच्छा आहे ते लढतील. बिनविरोध निवडणुका करायच्या नाहीत हे धोरण होतं. त्यानुसार अनेक ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरले. नाशिकमध्ये जर कोणी स्वतःहून पुढे आलं असतं तर नक्कीच आम्ही त्याच्या मागे उभे राहिलो असतो. विधान परिषद निवडणुकाची रणधुमाळी सुरू झाली आहे. आपण खरं तर आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी यायला असं वाटत होतं, परंतु अनपेक्षित प्रमाणे माघार झाली तुमच्या उमेदवाराची. रणधुमाळी हा शब्द चुकीचा आहे. महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 17 जागांसाठी निवडणूक आहे, विधान परिषद आहे. हो. काही अपवाद वगळता महाविकास आघाडीकडे तेवढं बळ जरी नसलं तरी पण जागा बिनविरोध होऊ नये ही भूमिका महाविकास आघाडीनं घेतली. आणि त्यानुसार मग सातारा असेल, कोकण असेल, पुणे असेल, अन्य काही ठिकाणी महाविकास आघाडीनं विदर्भात हे नागपूर असेल, यवतमाळ असेल, मराठवाड्यामध्ये हिंगोली, नांदेड अशा ठिकाणी महाविकास आघाडीनं आपले उमेदवार उभे करून विरोधी पक्षाचं जे अस्तित्व आहे ते दाखवण्याची तयारी सुरू केली. पण रणधुमाळी ही महानगरपालिका निवडणुका किंवा विधानसभा, लोकसभा आणि आता ग्रामपंचायतीत सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री विमानं घेऊन फिरतात, चार्टर, हेलिकॉप्टर. त्याच्यामुळे तिथे रणधुमाळी असते. विधान परिषद निवडणुका या अत्यंत गोपनीय पद्धतीने, ज्याची रिझर्व्ह बँक मोठी, बरं, त्याची रणधुमाळी जास्त हे मी पाहतो. पण नाशिक मधलं म्हणाल तुम्ही तर नाशिकमध्ये काय होतंय पाहू. नाही पण लढवय्ये म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं शिवसेनेकडे, आपण माघार काय घेतली साहेब? यावर खूप मोठे प्रश्न उपस्थित होते. दोन उमेदवारांनी अर्ज घेतले. नाशिकमध्ये तुम्हाला घोडेबाजार काय आहे तो कळेल. काही पदाधिकाऱ्यांमध्ये महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी काही त्या संदर्भात नाही, नक्कीच तुम्ही ज्यांच्याविषयी म्हणताय ते सूर्यवंशी डीजी माझ्या जवळच उभे आहेत. त्या संदर्भात आम्ही आता चर्चा करू. चला, थँक्यू. या निवडणुकीमध्ये मोदी देशाची फसवणूक करतायत असं काल अण्णा हजारेंनी म्हटलंय. मी अण्णांचं अभिनंदन करतो. त्यांना फार मोठ्या कालखंडानंतर त्यांचे डोळे उघडलेले आहेत आणि त्यांना कंठही फुटलेला आहे. मोदी जर देशाची फसवणूक करणार असेल
कराना, चलो हम वापस रामलीला मैदान जाएंगे और आपके नेतृत्व में आंदोलन करेंगे, वही पुराना आंदोलन, और हम सब आपके साथ जंतर मंतर और रामलीला मैदान में बैठकर देश को आह्वान करेंगे, चलो आइए लड़िए। बगावत हो रही है और 2 डिवीजन हो रही है। जो महाराष्ट्र में हुआ वही तृणमूल के बारे में पश्चिम बंगाल में अमित शाह करने जा रहे हैं, कि उनकी हॉबी है किसी भी राज्य को अस्थिर रखना, और मैं सब कुछ खरीद सकता हूँ सत्ता के बल पर, ये दिखाना, ये उनकी हॉबी है।